आदरणीय पवार साहेबांना मला सांगायला आवडेल की साहेब, एक आशीर्वाद यात्रा आपण पुण्यामध्ये काढावी असं म्हणणं युवांचंच होतं। जेव्हा केव्हा आम्ही युवांना भेटलो आणि त्यांना जेव्हा कळालं की युवकांच्या हितासाठी तसंच त्यांचे प्रश्न घेऊन आपण एक यात्रा महाराष्ट्रामध्ये काढत आहोत, तर अनेक पुण्यामध्ये असणारे, महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये राहणारे जे सर्व युवा आहेत ते एकत्रित आले आणि त्यांनी विनंती केली की आपण 25 तारखेला तुळापूरपासून यात्रा काढत आहोत, त्याच्या आदल्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आपण जर पुण्यामध्ये यात्रा काढू शकलो आणि त्या यात्रेमध्ये आदरणीय पवार साहेब आणि सर्व मान्यवर येऊ शकले, त्याचा एक खूप मोठा अभिमान हा आम्हाला सगळ्यांना असेल असं या युवांनी सांगितलं। आणि जेव्हा ही गोष्ट आदरणीय पवार साहेब आपल्याला सांगितली, तुम्हाला एक सेकंड सुद्धा नाही लागला हो म्हणण्यासाठी, कारण शेवटी युवांचे प्रश्न हे तुमच्यासाठी अतिशय मनाजवळचे आहेत आणि महत्त्वपूर्ण आहेत। ह्या यात्रेला गर्दी करण्यासाठी आम्ही कुठेही प्रयत्न केला नाही, फक्त युवांमध्ये गेलो, चर्चा केली, विनंती केली, तसंच पदाधिकाऱ्यांची चर्चा केली आणि त्या विनंतीला मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येने हा सर्व युवा वर्ग इथं आलेला आहे। दसऱ्याचा दिवस आपण का साजरा करतो? आपण नेहमी नेहमी हेच बोलत आलेलो आहे की अन्यायाच्या विरोधात न्यायाची भूमिका, तसंच असत्याच्या विरोधात सत्य। आज अन्याय काय आहे? आपल्या हातामध्ये डिग्री आहे पण हाताला काम नाही। आज आपण सर्वजण स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करतोय पण ॲड निघत नाहीत, याला आपण अन्याय म्हणतो। जेव्हा आपण प्रयत्न करतो, पेपर देतो, त्याच दिवशी आपल्याला कळतं की पेपर फुटलाय, याला आपण अन्याय म्हणतो। आपले आई वडील कमी शिकलेले असले तरी कष्ट करून स्वतःचं स्वप्न मारून आपल्या मुला मुलींना ते शिकवतात, डिग्री नाही तर डबल ग्रॅज्युएट करतात आणि एवढं करून सुद्धा त्या मुला मुलींच्या हाताला काम मिळत नाही, ह्याला आपण अन्याय म्हणतो। आज ग्रामीण भागामध्ये आणि खास करून 10 जिल्ह्यामध्ये आजच्या काळामध्ये दुष्काळ आहे। शेतकरी आज अडचणीत आहे, कष्टकरी अडचणीत आहे, पण त्याबाबत कुणीही आज चर्चा करत नाही, ह्याला म्हणतो आपण अन्याय। जेव्हा आपण युवकांच्या बाबतीतला विषय अधिवेशनामध्ये मांडतो तेव्हा आपल्याला असं म्हणलं जातं की आजची युवा पिढी सिरियस नाही। जेव्हा केव्हा आपण स्वतः उपोषण करतो, आंदोलन करतो, आपल्याला शब्द दिले जातात की पुढच्या 15 दिवसात, पुढच्या 10 दिवसामध्ये नाही तर दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला गोड बातमी मिळेल, पण असे अनेक दसरे निघून जातात, अनेक दिवाळ्या निघून जातात, ती गोड बातमी कधी आपल्याला मिळत नाही ना आपण फक्त काय करतो तर वाट बघतो, त्याला म्हणतो आपण अन्याय। पण एवढे मोठे अन्याय जर आपल्यावर होत असतील त्याला एकच उत्तर आहे, ते म्हणजे संघर्ष, आणि तो संघर्ष आपल्या सर्वांना करावा लागेल। आम्हाला सुद्धा कधी कधी वाटतं की अधिवेशनामध्ये जेव्हा आम्ही एखादा मुद्दा मांडतो, विरोधकांचं भाषण ऐकतो, सत्तेतल्या लोकांचं भाषण ऐकतो, त्यातून आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे, महाराष्ट्राला काहीतरी मिळालं पाहिजे, युवा पिढीला काहीतरी मिळालं पाहिजे। पण मी तुम्हाला सांगतो, माझ्याबरोबर अनेक युवा आमदार आहेत आणि काही सिनियर सुद्धा आमदार आहेत, त्यांना प्रामाणिकपणे आपल्या सर्वांचे मुद्दे मांडायचे असतात, महाराष्ट्राच्या हिताचे मुद्दे मांडायचे असतात। पण मग अधिवेशनामध्ये काय होतं तर कुणीतरी कविता गातं, कुणीतरी एखादं गाणं गातं, कुणी एखादं राजकीय कमेंट करतं। माझं एक प्रामाणिक मत आहे, जेव्हा केव्हा आम्ही आदरणीय पवार साहेबांचा काळ बघितला अधिवेशनामधला, नाही तर जे मोठे मोठे नेते याच्या आधी होऊन गेले त्यांचा काळ बघितला, तेव्हा चर्चा होत होती, तेव्हा धोरण बनवलं जात होतं, त्या धोरणावर बोललं जात होतं, काय बरोबर आहे काय चूक ह्याच्यावर चर्चा होत होती। विरोधकांनी एखादा मुद्दा मांडला तर तो कुठेतरी चर्चेमध्ये येत होता। पण आज काय होतं तर तुम्ही आज त्यांच्याबरोबर आहात, उद्या आमच्याबरोबर येणार, त्याच्यावर एक कविता ऐकावी लागते। पूर्वी आपले कसे संबंध होते, आता कसे संबंध आहे
त्याच्यावर कविता ऐकावी लागते. राजकीय भूमिका पूर्वी काय होती आता बघा तुमची बदलली, ह्याच्यावर कविता ऐकायला लागते. अरे पण या कविता ऐकून करायचं काय? थोडी याच्यामुळे मार्ग निघणार आहे, थोडी युवांना हाताला काम मिळणार आहे, थोडी महाराष्ट्राला दिशा मिळणार आहे. अरे पूर्वीच्या काळामध्ये महाराष्ट्र हा अख्ख्या देशाला दिशा देत होता. जे धोरण महाराष्ट्रामध्ये बनायचं ते अख्खे राज्य, इतर राज्य स्वीकारायचे आणि देश स्वीकारायचा. आहे का आजची तशी परिस्थिती? नाही. कारण का या बाबतीत चर्चा होत नाही. जेव्हा केव्हा एखाद्या मंत्र्याला आम्ही भेटतो तेव्हा ते एवढंच म्हणतात, आमची बाजू घे, तुझं काम करतो. जेव्हा एक अन्याय आमच्या कुटुंबावर आणि पार्टीवर झाला तेव्हा अनेक लोकांचं मत होतं की आम्ही भूमिका बदलावी, आम्ही कुठेतरी सत्तेत जावं. मला आपल्या सर्वांना सांगायचे की सत्ता येते जाते, पण विचार हे कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहतात. सत्तेमुळे कुठेतरी आपला तात्पुरता फायदा होऊ शकतो, पण विचार जर आपण जपले तर आपल्या पिढीचं आणि पुढच्या पिढीचं कल्याण नक्कीच होऊ शकतं. आजची वस्तुस्थिती फार वेगळी हो. आकड्यावर बोललं पाहिजे. आज या आपल्या देशाचं जे ॲव्हरेज वय ते 29 आहे. 140 कोटीची लोकसंख्या आणि त्याचं ॲव्हरेज वय जर काढलं तर ती 29 वय येतं. 2016-17 मध्ये जे आज लोक काम करतात आणि 2016-17 मध्ये जे काम करत होते त्या काळामधलं वर्किंग पॉप्युलेशन म्हणजे नोकरी असणाऱ्या लोकांचं ॲव्हरेज एज हे किती होतं तर ते 34 होतं. आणि आज गेल्या 5-6 वर्षामध्ये देशामध्ये जे लोक आज काम करतायत त्या लोकांचं ॲव्हरेज वर्किंग एज काय असेल तर ते 46 झालंय. 46. मग मला तुम्हाला विचारायचंय, आपण म्हणतो आपला देश युवा देश आहे, आपल्या देशाचं ॲव्हरेज एज जर 29 असेल तर जसा जसा काळ पुढे जाईल तसं वर्किंग पॉप्युलेशन म्हणजे जी काम करणारी लोकसंख्या आहे नाही तर ज्यांना हातामध्ये काम आहे अशा लोकांचं वय ॲव्हरेज वय हे वाढलं पाहिजे का कमी झालं पाहिजे? काय झालं पाहिजे? तर आपल्या देशामध्ये हे वय वाढतंय का? कारण का मुलांच्या हातामध्ये डिग्री आहे पण त्यांना काम मिळत नाही. याच्यामध्ये अनेक असे युवा आहेत की आता ते काम सुद्धा बघत नाहीत. एक शेतकऱ्याचा मुलगा इंजिनियर बनतो, काय स्वप्न मनामध्ये ठेवतो की माझा वडील शेती करतो, कष्ट करतो, पण मला काहीतरी वेगळं करायचं, एखाद्या कंपनीमध्ये मला काम करायचंय, तिथं मला कुठेतरी संधी मिळाली पाहिजे. वडील सुद्धा कष्ट करतो, आपलं छपराचं जे घर आहे तर तसंच ठेवतो, कधीही तिथं बिल्डिंग बांधत नाही, पण मुला मुलींना तो शिकवतो आणि त्या इंजिनियरच्या हातामध्ये डिग्री आल्यानंतर वन तो मुलगा फिरतो, पण त्या कंपनीमध्ये कुठेही त्याला काम मिळत नाही. तोच इंजिनियर झालेला मुलगा हा परत वडिलाकडे जातो आणि शेती करतो. शेती करणं हे वाईट नाही, शेती करणं फार महत्त्वाचं आहे, पण इच्छाच्या विरोधात जाऊन एखादी गोष्ट जर करायची असेल तर त्याला पूर्णपणे जबाबदार कोण असेल तर ते सरकार असेल. आणि हे सरकार असू द्या नाही तर ते सरकार असू द्या. काही लोकांना आम्ही भेटतो, रिक्षा चालकाच्या मुलांना भेटतो, मुलींना भेटतो, जेव्हा त्यांना शिकवलं जातं त्या प्रामाणिक वडिलांची आई वडिलांची इच्छा काय असते की आज आपण रिक्षा चालवतो, रिक्षा चालवत चालवत कसं तरी आपली मुलं आज शिकलेली आहेत, पण आमची पुढची पिढीला काहीतरी वेगळं केलं पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. मग त्या सायकलमध्ये त्या चक्रामध्ये जर सर्व पुढची पिढी सुद्धा अडकत असेल आणि पुढच्या ज्या मुलाला शिकून सुद्धा परत रिक्षा चालवायला लागत असेल तर मग ही सायकल नाही तर ही जी काय आपली सायकल आहे ते कुठं ना कुठंतरी आपण तोडण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण याच्यावर चर्चा व्हावी यासाठी आपण युवा संघर्ष यात्रा काढलेली आहे. काही लोक म्हणतात अहो कशाला काढली, ह्याच्यात काय राजकीय हेतू आहे का? अरे अजिबात याच्यामध्ये राजकीय हेतू नाही. काही लोक म्हणाले तू वेडा आहेस. मी म्हटलं का? ते म्हणलं यात्रा नव्हती काढायला, तू काय करायला पाहिजे, रथयात्रा काढायला पाहिजे, रथयात्रा. मी म्हटलं का? काय नाही, एक मोठी बस घ्यायची, बसमध्ये बसायचं, AC चालू ठेवायचं, जिथं पाहिजे तिथं उतरायचं, विषय संपला. मी त्याला एवढंच सांगितलं ही जी युवा संघर्ष यात्रा आहे
याच्यामध्ये जो संघर्ष आम्हाला 800 किलोमीटर करून करायचा आहे, लोकांशी संवाद साधून करायचा आहे, हा संघर्ष आज महाराष्ट्राची जनता जो संघर्ष करत आहे त्या संघर्षासमोर हा संघर्ष अजिबात काही नाही. पण महाराष्ट्राची जनता आणि युवा आज जो संघर्ष करत आहे त्याचं प्रतीक 100% ही युवा संघर्ष यात्रा आहे. म्हणून आम्ही सर्वांनी मिळून ही युवा संघर्ष यात्रा काढलेली आहे. ती कोणा एकाची नाही, ती सर्वांची आहे, ती तुमची आहे. आज व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक आज बघत आहेत तिथे येऊ शकले नाही त्यांची आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राहणारी आजची पिढी आणि उद्याची पिढी त्यांची ही यात्रा आहे, त्यांच्या पालकांची यात्रा आहे, स्वाभिमानी मराठी माणसांची यात्रा आहे, स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या जनतेची यात्रा आहे आणि जी आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने इथून सुरू झालेली आहे. याच्यामध्ये अनेक वेगवेगळे मुद्दे आपण सर्वांनी मिळून घेतलेले आहेत. आदरणीय पवार साहेबांनी शिक्का मारून या सर्व मुद्द्यांना अप्रूव्हल दिलेला आहे. याच्यामध्ये आपण शासकीय पदभरती व रोजगार हा मुद्दा त्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक आपले जे युवा होते त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या की त्यांचं सिलेक्शन झालंय पण नियुक्त्या होत नाहीत, त्या नियुक्त्या झाल्या पाहिजे. त्याच्याचबरोबर काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं सरकारकडनं कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जो GR काढला होता तो मागे घेतला. मला आपल्या सर्वांना सांगायला आनंद वाटतोय की तुम्ही एकत्रित आला, युवांनी ठरवलं की आपल्याला एकत्रित यायचं आहे. जेव्हा युवा संघटित व्हायला लागतात तेव्हा मोठे मोठे सरकार हे घाबरतात आणि पहिलं यश हे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR मागे घेतल्यानंतर ते मिळालेलं आहे. काही लोकांना वाटलं आता थांबतील, हे आता कॅन्सल होईल यात्रा. असं होणार नाही. ही यात्रा अजून इतर मुद्दे जोपर्यंत होत नाही ती चालतच राहील आणि 7 डिसेंबरला ते नागपूरपर्यंत पोहोचेल. याच्यामध्ये दुसरा मुद्दा आपण जो घेतलेला आहे तो जर तुम्ही 10-12 दिवसामध्ये 11,000 कॉन्ट्रॅक्ट भरती करत असाल आणि 2 महिन्यामध्ये तुम्ही जर 1,00,000 लोकांची भरती कॉन्ट्रॅक्टवर करणार होता, दर पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे 45 दिवसामध्ये 2.5 पदभरतीची ॲड या सरकारच्या माध्यमातून आलीच पाहिजे असाही मुद्दा याच्यामध्ये आपण सर्वांनी मिळून घेतलेला आहे. त्याच्याचबरोबर औद्योगिक विकास व गुंतवणूक ज्याच्यामध्ये आपण नवीन MIDC आल्या पाहिजे. माझ्या मतदारसंघामधला विषय घ्या ना, प्रामाणिकपणे त्यासाठी पाठपुरावा केला, फाईली पास केल्या, तिथं असणारे सगळ्या मंत्रींना भेटलो, अधिकाऱ्यांना भेटलो, सर्वे करून घेतले. करोनाचा काळ असताना सुद्धा सर्वे झाले. काय त्याच्या मागचा प्रामाणिक हेतू होता की माझ्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या युवांना हाताला काम मिळावं आणि जे युवा पुणे मुंबई सारख्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये आपल्या आईवडिलांना घरी सोडून आज तिथं काम करत आहेत आणि आईवडील वाट बघतात की नातवंड कधी येतील, मुलं कधी येतील, अशा आईवडिलांना त्यांची मुलं परत आपल्या गावात येऊन आपल्याच तालुक्यामध्ये आपल्याच मतदारसंघामध्ये हाताला त्या युवांना काम मिळावं हाच तर माझा प्रामाणिक हेतू होता. आपण थोडी त्याच्यामध्ये बघणार होतो की हा माझा कार्यकर्ता तो माझा कार्यकर्ता, याच्यामध्ये भेदभाव नसतो. जेव्हा हाताला काम आपण देत असतो त्याच्यात भेदभाव कधी करत नसतो. एखादं हॉस्पिटल आपण आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जेव्हा आपण आणत असतो त्याच्यामध्ये भेदभाव नसतो, आपण कधी बघत नाही. कोविड काळामध्ये कुठं आपण भेदभाव केला? या करोनाच्या काळामध्ये आपण सर्वजण एकत्रित आलो, स्वाभिमानी महाराष्ट्राचे नागरिक सगळे एकत्रित आले, एकामेकाला मदत करत राहिले. तिथं जातपात कुणी बघितली हो? ह्यालाच तर म्हणतो आपण स्वाभिमान. आणि जेव्हा आपण विकास करत असतो त्याच्यात कुठला भेदभाव? जर उद्या एखादी मोठी फॅक्टरी आली त्याच्यामध्ये काही मुलामुलींना काम मिळालं तिथं कुठं भेदभाव होतो? पण काही लोकांना राजकीय द्वेषातून भेदभाव करावा वाटतो आणि माझ्या मतदारसंघामध्ये हेच झालं. अहो माझं काय, अशा 26 ठिकाणी हेच झालेलं आहे. मग माझ्या एका मतदारसंघामध्ये 20,000 लोकांना जर काम मिळणार होतं तर 26 ठिकाणी MIDC झाल्या असतील, नाही तर एक्सपॅन्शन झाले असतील तर तिथं 2,00,000 लोकांना ही मदत झाली असती. आता ते का नाही होत? का राजकीय द्वेषातून होत नाही. अरे हा द्वेष नको. पूर्वी हा द्वेष नव्हता. एकमेकांना मदत हे राज्यकर्ते करत होते का? त्यांच्या मनामध्ये द्वेष नव्हता, त्यांच्या मनामध्ये प्रेम होतो. या पार्टीचा असो नाही तर त्या पार्टीचा असतो, महाराष्ट्रातल्या लोकांना मदत झाली पाहिजे ही भूमिका सर्वच पक्षाच्या नेत्यांनी त्या काळामध्ये मनामध्ये ठेवली होती. मग काय झालं या गेल्या 6 वर्षामध्ये? आम्ही स्वप्न धरलं होतं की पूर्वीचा काळ राजकारणाचा जसा असेल तसा आत्ताच असेल, म्हणून आम्ही राजकारणात आलो. राजकारणात आल्यानंतर कधी कधी आता मला
पूर्वी वाटत होतं आल्या आल्या की बाबांनो चूक झाली का काय राजकारणात येऊन. राजकारणात आल्यानंतर अशा पद्धतीचं राजकारण जर मला बघायला मिळत असेल तर मला सुद्धा कुठेतरी प्रश्न वाटत होता. अहो राजकीय कुटुंबातून येऊन एखादा युवा जेव्हा असं म्हणतो की त्यालाच प्रश्न वाटत असेल तर असे अनेक युवा आहेत ज्यांना राजकारणात यायचंय ते कधी ते राजकारणाकडे बघणार नाही. अशा प्रकारचं वातावरण झालंय. हे बदलायचंय आपल्याला. आणि हे जर आपण नाही बदललं तर महाराष्ट्राचं भवितव्य फार अवघड आहे. या देशाचं भवितव्य फार अवघड आहे. अहो एखादं आंदोलन झालं, एखादं तिथं कुठे दंगल झाली, तुम्ही मला सांगा श्रीमंताचं डोकं फुटतं का हो तिथं? गरीबाच्याच पोराच्या हातामध्ये दगड, मारणारा गरीब, डोक्यात ज्याचा पडतो तोही गरीब, दुकान ज्याचं जळतं तोही गरीब, घर ज्याचं जळतं तोही गरीब. दुर्दैवाने एखादा युवा जर त्याच्यामध्ये वारला तर आई वडील गरीब तसेच राहतात. त्यामुळे ह्या असल्या गोष्टीमध्ये न जाता आपल्याला काय पाहिजे तर हाताला काम पाहिजे. कारण जे स्वप्न तुम्ही सर्वजण बघत आहात ते फक्त तुमचं नाही, याच्यामध्ये स्वार्थ मनामध्ये आणायचं नाही, ते स्वप्न तुमच्या आई वडिलांचं सुद्धा आहे. त्यामुळे त्या गोष्टीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच प्रयत्न करावे लागतील. अहो डिप्रेशन वाढलंय. कधी कधी भावनेच्या भरामध्ये भीती मनामध्ये असल्यामुळे, आपलं काय होईल ही भीती मनामध्ये असल्यामुळे, लोक काय म्हणतील हे असल्यामुळे कधीतरी आपण सुसाईडचा विचार करतो. अहो या देशाची 5% लोकसंख्या ही सुसाईड नाही तर डिप्रेशनच्या नादामध्ये आहे. मला तुम्ही सांगा की एका झटक्यामध्ये आपण निर्णय एखादा घेतला तर आई वडिलांचं काय होणार? या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपण या पिढीला विचार केला पाहिजे. त्यामुळे हे सगळे जे मुद्दे घेतले ते अराजकीय मुद्दे आहेत. इथं आपण काय प्रयत्न करतोय, युवांना एक प्लॅटफॉर्म मिळावं, युवकांचे जे विषय आहेत ते कुठेतरी चर्चेत यावं, यासाठीच आपण प्रयत्न करत आहोत. याच्यामध्ये कृषीचा विषय आहे, याच्यामध्ये शिक्षण व कौशल्य विकास हा एक मुद्दा घेतलेला आहे, कायदा आणि सुव्यवस्था ज्याच्यामध्ये महिला सुरक्षिततेचा विषय आहे, त्याच्याचबरोबर सामाजिक व क्रीडा हाही मुद्दा याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि हे मुद्दे फक्त एवढेच राहतील असं नाही, हे मुद्दे येत्या काळामध्ये वाढत जातील. कारण शेवटी संवाद जेव्हा आपण करत असतो, लोकात जेव्हा आपण जात असतो, लोकांची चर्चा आपण जेव्हा करतो, तेव्हाच तर नवीन नवीन मुद्दे येतील. आत्ताच काही कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी मला याद्या दिल्या, ह्या आमच्या अडचणीत ह्या सोडवाव्या लागतील. ही खूप मोठी जबाबदारी आहे, ही मी एकटा करू शकत नाही. याच्यामध्ये तुम्ही सर्वजण लागाल, तुम्ही सर्वजण एकत्रित आलात तरच या सरकारला कुठेतरी आपल्याला झुकवता येईल आणि आपल्या सर्वांच्या मागण्या ह्या मान्य करून घेता येतील. काल का परवा स्विगी आणि या कंपनीमध्ये काम करणारे काही मुलं मला भेटली झोमॅटोमध्ये. साधीच पोरं आहेत, हो, BA झालेत, इंजिनियर झालेत, पण काय करतात तर मोटरसायकल चालवतात. काही MBA झालेत, काय करतात तर स्वतःची गाडी घेतली, भाड्यावर गाडी घेतली आणि गाडी चालवतात. मग ह्या ज्या कंपन्यांनी काय केलं, मोठ्या मोठ्या ज्या गाडी भाड्यावर असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, ओला उबर, त्यांनी एका मोठ्या कंपनीला तिथं आणलं आणि त्या कंपनीला सांगितलं आता तू तुझ्या गाड्या घे. म्हणजे एखाद्या मुलाली जर गाडी घेतली असेल, लोन घेतलं असेल, त्याच्यावर त्याचं कुटुंब चालत असेल, लग्न झालं असेल, तर मग ही मोठी कंपनी आल्यानंतर त्या कंपनीला जास्त पर किलोमीटर रेट हा दिला जातो. आणि मग या एकट्या व्यक्तीला 8 रुपयाचा रेट दिला जातो, या मोठ्या कंपनीला 15 रुपये पर किलोमीटरचा रेट दिला जातो. स्विगीच्या बाबतीत तेच आहे. खरं 5 किलोमीटर ते मुलं जातात, पण कंपनी 3.5 किलोमीटर ते काम केलं असं दाखवतात. आणि मग याच्यावर कुठेतरी त्या मुलांवर अन्याय होतो. अहो 20 लाख लोक आहेत, हे सगळे 20 लाख या देशामध्ये, ह्यांचे पण मुद्दे कोणातरी मांडावे लागतील. हे सगळे मुद्दे घेऊन आपण ही यात्रा काढलेली आहे. ही यात्रा आपल्या सर्वांची आहे. ही यात्रा उद्यापासून सुरू होईल. 800 किलोमीटर होणार आहे. किलोमीटर महत्त्वाचं नाही, किती गर्दी होईल हे महत्त्वाचं नाही. मुद्दे काय हातामध्ये घेतलेत, कुठल्या मुद्द्यांवर आपल्याला काम करायचं आहे, कुठल्या मुद्द्यावर सरकारला आपल्याला तिथं आणायचं आहे, त्याला विचारायचं आहे, हे मुद्दे जास्त महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपण सर्वजण कदाचित या यात्रेमध्ये चालून सहभाग घेणार नसाल, पण ऑनलाईन या, सोशल मीडियावर या, जेवढं जास्त लोकांपर्यंत हा मुद्दा नेता येईल तो प्रामाणिकपणे तुम्ही प्रयत्न करा. काय शेवटी कसं असतं की भाषण होत असताना अनेक लोक गोड गोड बोलतात, पण जर काही लोकांचं कर्तृत्वच नसेल, कामच नसेल आणि नुसतंच गोड बोलत असतील, आश्वासन देत असतील, त्याची काय होत नसतं हो. बघा ना, जेव्हा केव्हा आता चर्चा आरक्षणाच्या बाबतीत होती, केंद्रात काही लोकांचं सरकार आहे, राज्यात काही लोकांचं सरकार आहे. मग जेव्हा आपल्या राज्यामध्ये
भाषणं लोक करत असतात, त्याच पार्टीची लोक इथं मोठ्या मोठ्या आवाजामध्ये भाषणं करतात की आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, या दिवशी मिळेल, त्या दिवशी मिळेल. मग जेव्हा केंद्रामध्ये खऱ्या अर्थाने हा मुद्दा मांडायची वेळ येते तेव्हा का गप्प बसतात हे सगळे खासदार? का बोलत नाहीत? इथं वेगळी भूमिका आणि केंद्रात वेगळी भूमिका. अरे हा दुटप्पी भूमिका आता युवकांना आवडत नाही. युवांना हे कळतं, तुम्ही फसवताय. ते ह्या सगळ्या गोष्टी याच्या पुढे चालणार नाही हो. आपण जर मेन मुद्द्यावर नाही बोललो, मुद्द्यावर जर नाही आलो, खऱ्या अर्थाने येत्या काळामध्ये अडचणी खूप आपल्या वाढतील. त्यामुळे आपल्या सर्वांना मला विनंती करायची की आपण कुठंतरी आता मुद्द्यावर बोललो पाहिजे, विषयावर आलं पाहिजे. जेव्हा केव्हा कुठल्या अडचणी असतील त्याच्यासाठी हक्काने लढलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे स्वच्छ मनाने जेव्हा लढण्याचा विचार करता तेव्हा तुम्हाला प्रतिसाद हा मिळतच असतो. त्यामुळे तुम्ही सर्वजण आज इथे आलात, तुमचे मी मनापासून इथं आभार व्यक्त करतो. तसंच मला अजून काही गोष्टी आपल्या सर्वांना सांगायच्या की आपण याच्यामध्ये आदरणीय पवारसाहेब स्वतः वेळात वेळ काढून आलेत, त्यांचे कुठेतरी मी आभार व्यक्त करतो. आणि जेव्हा केव्हा तुम्ही पेपर वाचत असाल, पेपरमध्ये कुठली बातमी येते, कशी बातमी येते, कशामुळे येते हे तुम्ही समजून घ्या. कारण कसं असतं की मतं मिळवण्यासाठी कुणी काय बोलू शकतं. आता ही ज्या कमिटीबद्दल कोणतरी मगाशी कमिटीबद्दल बोललं, तुम्हाला हे माहिती आहे का काही दिवसांपूर्वी एक कमिटी फॉर्म केली गेली गव्हर्नमेंटकडनं. कशावर होते की आपल्या सरकारचं उत्पन्न वाढवलं पाहिजे. काय हरकत नाही वाढवलं पाहिजे, पण त्याच्या मागे त्या कमिटीचा हेतू काय होता? जे बियर म्हणजे दारू आपल्या राज्यात विकली जाते ती अधिकची दारू कशी विकली जाईल यासाठी एक कमिटी फॉर्म केली गेली. आता मला आपल्या सर्वांना विचारायचं आहे, जालन्यामध्ये जो लाठीचार्ज झाला त्याच्यासाठी कमिटी फॉर्म केली, काय झालं त्या कमिटीचं? काय झालं त्याच्यावर? चर्चा झालं का काय त्याच्यावर? नाही झालं त्याच्यावर. महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्याच्यावर कमिटी फॉर्म झाली, काय झालं त्या कमिटीचं? काय नाही झालो. नुसती कमिटी फॉर्म, चर्चे पे चर्चा, तारीख पे तारीख हे बंद करायचं आपल्याला. जे काय असेल ते आज तुम्ही करा आणि आम्ही मुद्द्यावर बोलणार आणि तुम्ही सुद्धा मुद्द्यावर तिथं बोला. एवढंच युवकांच्या वतीने आपण सर्वांनी बोलावं. त्यामुळे एवढंच आपल्या सर्वांना सांगतो. अनेक अडचणी आपल्या सर्वांसमोर आहेत, अनेक मुद्दे आपण घेतले, शाळेचे मुद्दे घेतले. काय शाळा बंद करून करणार काय? अहो एका बाजूला हे म्हणतात पैसे नाहीत म्हणून आम्हाला शाळा बंद कराव्या लागतात. मला आपल्या सर्वांना विचारायचं आहे, बुलेट ट्रेन ही गुजरात आणि मुंबईच्या मध्ये आहे, काय हरकत नाही, ऐकायला लय भारी वाटतं, सगळ्यांनाच वाटणार ना. बुलेट ट्रेन आपल्या देशामध्ये आली, त्यासाठी खर्च किती होतोय? 40,000 कोटी. 20,000 कोटी कोण देणार? महाराष्ट्र सरकार. 20,000 कोटी कोण देणार? गुजरात सरकार. गुजरातचं माझं काही वाईट नाही आहे, मला फक्त एकच गोष्टीचा आक्षेप आहे की महाराष्ट्राचे प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात जेव्हा जातात आणि जेव्हा आपण अभ्यास करतो खास करून ते गुजरातला जातात, हे थोडंसं कुठेतरी मला वाईट वाटतं. कारण का इथल्या मराठी माणसांच्या मुलांना आज हाताला काम नाही, ही गोष्ट, या गोष्टीचा निषेध हा आपण सर्वांनी केला पाहिजे. मग 40,000 कोटी टाकले जातील. 3 स्टेशन आपल्या राज्यात आहेत, 7 स्टेशन हे गुजरातमध्ये आहेत. याच्यासाठी लोन किती घेतलं जाणार आहे? 1 लाख कोटीचं लोन घेतलं जाणार आहे. म्हणजे खर्च किती? 1,40,000 कोटी. कशासाठी? तर बुलेट ट्रेन. का? देशामध्ये बुलेट ट्रेन आली, बघा किती विकास झाला. अहो ट्रेनचं तिकीट, बुलेट ट्रेनचं तिकीट आणि विमानाचं तिकीट जर समान असेल तर विमानाला गेलेलं परवडलं ना, कशाला बुलेट ट्रेनली जायचं? अहो वंदे भारत ट्रेन चांगली आहे, तुम्ही आणली, आम्ही त्याचं समर्थन करतो, पण एका ट्रेनला 100 कोटी रुपये लागतात. तर मग अशा ट्रेन अनेक करा ना. आणि हा जो पैसा आहे तो शाळेसाठी वापरा, हा जो पैसा हॉस्टेलसाठी वापरा, हा जो पैसा शेतकऱ्यासाठी वापरा, हा पैसा हा संघटित असंघटित क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांसाठी काढा. आणि कृपा करून नाटकं न करता या महाराष्ट्रामध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट कशी येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा, असा सरकारला या ठिकाणी मी सवाल आपल्या सर्वांच्या वतीने करतो. आणि आपण इथं आलात त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार. आणि या यात्रेमध्ये अनेक लाखो हात जुडलेले आहेत. ही कुणी एकट्याची नाही, कुणी जेवण देत आहे, कुणी तांदूळ देत आहे, कुणी गहू देत आहे, कुणी बस दिली, कुणीतरी गाणं लिहिलं आहे, कुणीतरी म्युझिक दिलं आहे. आजसुद्धा काही लोकांनी पाण्याची व्यवस्था केली, काही चिवड्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये जे जे लोक मदत करेल त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आमचे सर्व प्रभारी इथं आलेत त्यांचे आभार व्यक्त करतो, सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो. काहीही झाली तरी ही यात्रा थांबणार नाही, एवढंच आपल्या सर्वांना युवांना सांगतो. आदरणीय पवार साहेबांचं संभाषण भाषण हे आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. त्यामुळे आपलं जास्त न बोलता आपले परत एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय युवा.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.